नमस्कार मित्रांनो, आपण पाहिलं कोरियन स्किन केअर किती प्रसिद्ध आहे आणि भारतीय उपाय किती नैसर्गिक आहेत. पण एक प्रश्न अजून बाकी आहे, तुमची स्किन टाईप काय आहे आणि त्यावर कोणती पद्धत योग्य आहे. चला आज आपण हे स्पष्ट करूया. मुख्य भाग म्हणलं तर आपल्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग आपल्याला कोणते प्रोडक्ट उपयोगी आहेत. चला तर मग आपण बघूया ऑइली स्किन. ऑइली स्किन म्हणजे जर तुमचा चेहरा कायम तेलकट राहतो, पिंपल्स सतत येत राहतात, तर कोरियन स्किन केअरमध्ये आहे डबल क्लिन्झिंग आणि ऑइल फ्री मॉइश्चरायझर हे उपयोगी पडतात. आणि त्याचमध्ये भारतीय उपायामध्ये बघितलं तर टोमॅटो रस, बेसन हे खूप उपयुक्त असतं. तसंच आपण जर ड्राय स्किन बघितली, ड्राय स्किन म्हणजे चेहरा सतत कोरडा राहणे, त्वचेला चिरा पडणे, तर कोरियन स्किनमध्ये इसेन्स आणि हायड्रेटिंग शीट मास्क मस्त काम करतं हे ड्राय स्किनवर. आणि भारतीय उपायामध्ये बघितलं तर मध, दूध, ॲलोवेरा जेल हे त्वचेला खोलवर मॉइश्चरायझर देतात. याचमध्ये जर स्किन टाईप 3 बघितला तर सेन्सिटिव्ह स्किन, लवकर रॅशेस होतात, लालसरपणा येतो. यासाठी कोरियन स्किन केअरमध्ये सेंटेला आणि ग्रीन टी एक्सप्रेस यासारखे सौम्य उत्पादन मदत करतात. आणि भारतीय पद्धतीमध्ये काकडी, गुलाबजल आणि चंदन याचा वापर फायदेशीर ठरतो सेन्सिटिव्ह स्किनला. आता या दोघांचा निष्कर्ष बघितला तर मित्रांनो, कोरियन स्किन केअर आणि भारतीय घरगुती उपाय दोन्ही प्रभावी आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्किन टाईप ओळखणं आणि त्यानुसार पद्धत निवडणं. म्हणून पुढच्या वेळेस प्रोडक्ट घ्यायचं ठरवलं तर फक्त ट्रेंड बघू नका, तुमच्या त्वचेला काय लागतं ते बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं स्किन टाईप सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नव्या भागात. तोपर्यंत स्वतःची समजून काळजी घ्या, स्वतःच्या स्किनची काळजी घ्या. थँक्यू.